ज्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीतून विश्वरूप पेटवलं, संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अन्यायाला आव्हान दिलं, संत नामदेवांनी आपल्या भक्तीतून माणसाला माणुसकी शिकवली आणि संत ज्ञानेश्वरांनी समाजाला समाजकार्य शिकवले, त्या महाराष्ट्रातील भाषा म्हणजे मराठी. मराठी भाषा ही केवळ बोलायची भाषा नव्हे, तर ती लढायची, रुजवायची, समाजाला आणि जगाला पुढे नेण्याची भाषा म्हणजे मराठी. छत्रपतींच्या सुरेश शपथ ज्या भाषेत झाली होती त्या भाषेचं नाव म्हणजे मराठी. शहरांच्या बोळ्यातून जी गरजते ती म्हणजे मराठी. समाज सुधारकाच्या लेखणीतून जी भाषा पेटते अर्थातच त्या भाषेचं नाव म्हणजे मराठी. आणि आज हीच मराठी भाषा डिजिटल युगाच्या उंबरठ्यावर उभी राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं प्रश्न असं नाही की मराठी भाषा टिकेल का, तर प्रश्न असा आहे की मराठी भाषेला या डिजिटल युगात आजचा युवक टिकवणार का. नमस्कार, मी ओंकार सिद्धराव. याच विचारातून डिजिटल युगात मराठी भाषेचे भविष्य या विषयावर माझे मत आणि विचार स्पष्टरित्या मांडणार आहे. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगतोय. त्याच काळात ज्या डिजिटल युग आहे त्यामध्ये नवीन नवीन AI टूल जसे की ChatGPT, गामा AI, जेमिनी AI असे नवीन नवीन AI टूल हे आजच्या जमान्यात आहे. पण याच जमान्यात माझी माय माऊली, माझी माय बोली, माझी मातृभाषा मराठी कुठे दडलेली आहे, त्याचा वारसा कमी होत चाललेला आहे, ती आपल्यामधून हिरावून तर नाही चाललेले आहे, असे अनेक प्रश्न हे आजच्या युवकाला पडत आहेत. पण याच परिस्थितीत डिजिटल युगाचं शब्द आलं की आपल्याला वाटते की डिजिटल युग हे मराठीची शाप आहे. पण गांभीर्यता सुद्धा लक्षात घ्या. गांभीर्यता अशी आहे की आजचा युवक हा डिजिटल युगामध्ये मराठीचा जास्त वापर नाही करून इंग्रजी माध्यमाचा जास्त वापर करतोय. पण हाच डिजिटल युग मराठीसाठी शाप नसून एक वरदान आहे. कारण आज 7 समुद्र पार असलेला व्यक्ती मराठीचं कौतुक करतोय, नागपूरच्या तरीपोळ्याचं कौतुक करतोय. आज जगभरात मराठी पॉडकास्ट करत आहेत, आज जगभरात मराठी वेब सिरीज हे धुमाकूळ घालत आहेत. ते कशामुळं, तर ते डिजिटल युगामुळं. पण डिजिटल युग असणं महत्वाचं नाही, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या डिजिटल युगामध्ये आपलं काय आहे हे जाणून घेणं. जर आपल्याला आपल्या मराठी भाषेचा वारसा जपायचा असेल, मराठी भाषेला टिकवायचं असेल, मराठी भाषेला याच डिजिटल युगामध्ये घर जवायचं असेल, तर आपल्याला इंटरनेटचा वापर करावा लागेल, आपल्याला मराठीचा वापर करावा लागेल, आपल्याला मराठीचा निर्माता व्हावा लागेल. तेव्हाच कुठं आपण मराठीचा वारसा हा जपू शकणार. आपल्याला विकिपीडियावर चांगले चांगले कंटेंट उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पिढीला, आजच्या मुलाबाळाला आपल्याला मराठी साहित्य प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे, जेणेकरून तो कुठल्याही दुसऱ्या भाषेकडे वळणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला मराठी बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा या सर्व गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे. ज्या दिवशी आपण हा अभिमान बाळगला नाही त्या दिवशी मराठीचं मृत्यूपत्र हे आपल्या हातात असणार. मित्रांनो, त्यातही काही लोकांचे असे विचार आहे की मराठी भाषा ही मराठी भाषा आहे, माझी मराठी, माझी माय माऊली ही कधी मराठी भाषा नाही. ज्या मराठीने छत्रपतींच्या तलवारावर आपला स्वराज्य करलं, ज्या मराठीने लोकमान्य टिळकाच्या केसरीतून इंग्रजी धाब्यात आणले, ही मराठी भाषा केव्हाही मराठी भाषा नाही. आणि आजचा युवक तिला केव्हाही मरू देणार नाही, हे माझे शब्द आहेत. याच आणि त्यातही काय लोकांचं असं म्हणणं आहे की मराठीचं भविष्य हे अंधारात आहे. मला म्हणायचं आहे की मराठीचं भविष्य हे इतर कुठेही नसता आपल्या हातात असलेल्या मोबाईलच्या स्क्रीन मध्ये आहे. ज्या दिवशी या महाराष्ट्रातला, या मातीतला प्रत्येक व्यक्ती आपल्या आईला मम्मी म्हणण्याऐवजी आई म्हणण्याचा निर्माण बाळगत असेल, तोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात या मराठीचा कट्टा हा निर्माण होत राहणार. आणि आपण बाहेर राज्यातून येणाऱ्या परप्रांतीयाला मारतो, 100-200 रुपये कमवणाऱ्या लोकांना आपण मारतो. जे UP बिहार वरून जे लोक येतात त्या आपण लोकांना तू बाहेर राज्यातला आहे, तू मराठी बोल या शब्दाने आपण त्यांना मारतोय. पण आपण काय विचार केलात का, आपण मराठीचे विचार केला जपलेत का, मराठीचा वापर आपण केलात का, तर नाही. जर का आपण चुकीचं जरी आपण इंग्रजीचा स्टेटस व्हॉट्सअपवर लावला तर त्याचा आपण अभिमान बाळगतात, पण मराठीचा आपण स्टेटस YouTube किंवा कुठेही लावलात तर त्याचा आपण बाळगला नाही, कारण आपण मराठीचं खालच्या दर्जाचे समजतो. हेच आपल्या मराठीचं दुसरं कोणी शत्रू नाही, हिंदी भाषा नाही, इंग्रजी भाषा नाही, कोणीही शत्रू नाही, तर मराठीचा शत्रू म्हणजे आजच मराठीच माणूस आहे, हे मात्र नक्की आहे. जाताना एवढंच म्हणेल, ला भले आमास भाग्य बोलो का मराठी, ला भले आमास भाग्य बोलो
म्हणतो आम्ही मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी एवढे बोलते आणि मा शब्दांना पूर्ण विराम देते. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतरचे स्पर्धक आहे टिंकल वाटगुरे.